हॅलो फ्रेंड्स अँड स्टुडंट्स, वेलकम बॅक टू स्पॉटलाइट मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जर तुम्ही MPSC परीक्षा देत असाल आणि 2024ची परीक्षा तुम्हाला द्यायची आहे, त्यामध्ये आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे ग्रुप C कंबाईंड प्री एक्झाम. यामध्ये महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 याविषयीची पूर्ण माहिती आहे. यामध्ये ही परीक्षा कधी होणार आहे, याचं केंद्र काय आहे, फॉर्मची डेट्स, लास्ट डेट्स काय आहेत, या सर्व गोष्टींची माहिती इथे मिळणार आहे. इवन हा फॉर्म कशा पद्धतीनं काय प्रोसेस आहे भरण्याची ही सुद्धा माहिती यामध्ये मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका. आवडत तर नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाअंतर्गत जे खालील संवर्गातील एकूण 1333 म्हणजे 1333 पदांच्या भरतीकरिता ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. आणि ही परीक्षा 2 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात येणार आहे महाराष्ट्रातील एकूण 37 जिल्हा केंद्रावर. तर यामध्ये हे संवर्ग आहेत, हे विभाग आहेत जे की कोणकोणत्या विभागामध्ये ह्या जागा भरल्या जातील, त्यांचा वेतन श्रेणी आहे आणि एकूण पदे आहेत. ओके, तर आपण जो पहिला आहे उद्योग निरीक्षक, आणि या जागा उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग यामध्ये भरल्या जातील. याचा जो वेतन श्रेणी आहे तो या पद्धतीनं आहे. तसेच यामध्ये अधिक महागाई भत्ता आणि नियमाप्रमाणे देय भत्ते पण असतील. आणि यामध्ये एकूण पदे हे 39 आहेत. दुसरा आहे कर सहाय्यक टॅक्स असिस्टंट, जे की वित्त विभागामध्ये भरलं जाणार आहे. याचं जी पेमेंट स्वरूप आहे ते याप्रमाणे आहे. तसेच यामध्ये अधिक महागाई भत्ता असेल आणि इतर देय भत्तेसुद्धा असतील. या कर सहाय्यकची एकूण पदे ही 482 आहेत. तिसरं पद आहे तांत्रिक सहाय्यक, हे वित्त विभागामध्ये भरलं जाणार आहे. हे एकूण वेतन श्रेणी अशा पद्धतीनं असेल. यामध्ये महागाई भत्ता आणि इतर देय भत्ते असतील. हे तांत्रिक सहाय्याची एकूण पदे 9 आहेत. चौथा आहे बेलीफ व लिपिक गट क नगरपाल शेरीफ मुंबई यांचे कार्यालय आहे. आणि हे पद विधी व न्याय विभागात भरले जातील. पेमेंट या पद्धतीनं असेल आणि त्यामध्ये महागाई भत्ता आणि इतर देय भत्तेसुद्धा असतील. आणि याच्या जागा एकूण 17 आहेत. पुढचा आहे लिपिक आणि टंकलेखक. तर या ज्या जागा आहेत क्लर्कच्या, या मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाचे महाराष्ट्रातील विविध कार्यालय या विभागांमध्ये भरल्या जाणार आहेत. मंत्रालयीन प्रशासकीय विभाग असणार आहे आणि राज्य शासनाचे महाराष्ट्रातील जी कार्यालय आहेत त्या कार्यालयांमध्ये हे क्लर्क पदाच्या जागा भरल्या जातील. यामध्ये यांची जी पेमेंट अशा या स्वरूपाची असेल. यामध्ये महागाई भत्ता आणि इतर देय भत्ते असतील. आणि एकूण जागा 786 आहेत. सर्वात जास्त जागा या कर सहाय्यक आणि लिपिक टंकलेखकच्या आहेत. सर्वात जास्त लिपिक टंकलेखक 786 आणि कर सहाय्यक 482. तर एकूण जागा, तर या पूर्ण विभागाच्या एकूण जागा आहेत 1333, 1333. तर आता यामध्ये थोडीशी त्यांनी माहिती दिलेली आहे, डेट्स दिलेली आहे, तारीख, ज्या की खूप महत्त्वाच्या आहेत फॉर्म भरण्यासाठी. तर यामध्ये संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकाला आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांकरिता मुख्य परीक्षेचा दिनांक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. जर तुम्ही प्री परीक्षा पास झाला त्याच्यानंतर तुमच्या प्रोफाईलवर तुम्ही पात्र झाल्यानंतर तुमच्या मुख्य परीक्षेचा दिनांकसुद्धा स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येतो, जसं की या प्री एक्झामचा करण्यात आलेला आहे. प्रस्तुत जाहिरातींमधून विहित केलेल्या अटी शर्तींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येतील. तर हे जे अर्ज आहेत हे पूर्णतः ऑनलाईन पद्धतीचे असणार. त्याचं पेमेंटसुद्धा ऑनलाईन असणार आहे. ओके, अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे तो कालावधी म्हणजेच लास्ट डेट ही लक्षात घ्यायची. तर जो अर्जाची सुरुवात होणार आहे, अर्जाची सुरुवात झालेली आहे ती आहे 14 ऑक्टोंबर 2024 पासून ते 4 नोव्हेंबर 2024 रात्रीचे 23:59 म्हणजे 12 वाजेपर्यंत फॉर्म भरला जाईल. दिनांक 4 नोव्हेंबर 2024. म्हणजेच काय, ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांकसुद्धा काय असेल, 4 नोव्हेंबर 2024 रात्रीच्या 12 वाजेपर्यंत भरण्यात येईल. म्हणजे शेवटची डेट आहे 4 नोव्हेंबर 2024 रात्रीचे 12 वाजेपर्यंत तुम्हाला फॉर्म आणि पेमेंट भरणं आवश्यक आहे. भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याची दिनांक 6 नोव्हेंबर 2024 या टाईमपर्यंत आहे. तर तुम्ही जर बँकेमध्ये जाऊन चलनाद्वारे जर पेमेंट करत असाल तर तो तारीख आहे 6 नोव्हेंबर 2024.
चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक हा 7 नोव्हेंबर 2024 आहे आणि ते सुद्धा बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये. ओके. टेक सांगतं की पदसंख्या, संवर्ग, आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल वाढ करण्याची शक्यता आहे. तर जागांची वाढसुद्धा केली जाऊ शकते. पदसंख्या वाढली जाऊ शकते संवर्गानुसार आणि आरक्षणामध्ये सुद्धा. पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल झाल्यास त्याचा समावेश मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेमध्ये करण्यात येईल. आणि हा जो बदल झालेला आहे तो जे मेन एक्झाम आहे, मुख्य परीक्षा आहे, त्या अधिसूचनेमध्ये, त्या अनाऊन्समेंटमध्ये करण्यात येईल. जी सूचना आहे वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येते. संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या घोषणा सूचनांच्या आधारे प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या पदाकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. तर जे ह्या अनाऊन्समेंट असतात त्या प्रत्येक वेळी आयोगाच्या MPSCच्या संकेतस्थळावर उपलब्ध असतात. त्याच्यामुळे या संकेतस्थळाला वेळोवेळी भेट देणं गरजेचं आहे. केवळ प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या विविध संवर्गाच्या संदर्भात पूर्वपरीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत शासनाकडून सुधारित किंवा अतिरिक्त मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी सर्व पदे पूर्वपरीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येईल. तसेच प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद संवर्गामध्ये काही मागास प्रवर्ग व समांतर आरक्षणाची पदे उपलब्ध नाहीत. यामध्ये मागास प्रवर्ग आणि समांतर आरक्षणाची पदे उपलब्ध नाहीत. तथापि जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तसेच पूर्वपरीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणीपत्रांमध्ये जाहिरातीत नमूद नसलेल्या मागास प्रवर्ग तसेच समांतर आरक्षणाकरिता पदे उपलब्ध होण्याची तसेच विद्यमान पदसंख्येमध्ये बदल किंवा वाढ होण्याची शक्यता आहे. ओके. तर या प्रीमध्ये जिथे मागास प्रवर्गासाठी आणि समांतर आरक्षणासाठी जागा नाही तिथे मेन एक्झाममध्ये असं नमूद पण केलं जाईल की पदसंख्येत बदल किंवा वाढ झालेली असेल तर सदर बदललेली पदसंख्या अतिरिक्त मागणीद्वारे प्राप्त पदे पूर्वपरीक्षेचा निकाल अंतिम करताना विचारात घेतली जातील. आणि पूर्वपरीक्षेच्या जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे अथवा पदसंख्या कमी असल्यामुळे पूर्वपरीक्षेसाठी अर्ज सादर केला नसल्याची व त्यामुळे निवडीची संधी वाया गेल्याबाबतची तक्रार नंतर कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतली जाणार नाही. तर त्यामुळे तुम्ही मागास प्रवर्गात असाल किंवा समांतर आरक्षणामध्ये असाल तरीही तुम्ही फॉर्म भरा. कारण जर मेन परीक्षेमध्ये जर नमूद केलं की मागास प्रवर्ग आणि समांतर आरक्षणासाठीही जागा उपलब्ध असतील तर त्या बेसिसवर तुम्हाला हे म्हणता येणार नाही की या अगोदर प्रीमध्ये हा उल्लेख नव्हता आणि आता उल्लेख केलेला आहे. त्यामुळे तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तुमची संधी वाया जाणार नाही. ओके. नेक्स्ट आहे 4.5 सांगतं की विविध सामाजिक प्रवर्ग, महिला, प्रावीण्यप्राप्त खेळाडू, अनाथ इत्यादी सामाजिक व समांतर आरक्षण शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या आदेशानुसार राहील. महिला व बाल विकास विभाग क्रमांक दिनांक 4 मे 2023 अन्वये विहित कार्यपद्धतीनुसार अराखीव महिलांकरिता आरक्षित पदावरील निवडीसाठी अराखीव महिला तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांकरिता नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्यात आलेली आहे. ओके. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. बघा, जे अराखीव महिला आहेत महिलांकरिता जी आरक्षित पदावरील निवडीसाठी अराखीव महिला आणि सर्व मागास प्रवर्गातील ज्या महिला आहेत त्यांना नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्द करण्यात आलेली आहे. ओके. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती वगळता अन्य मागास प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित पदावरील निवडीसाठी दावा करू इच्छिणाऱ्या महिलांना संबंधित मागास प्रवर्गातील इतर मागास व बहुजन कल्याण विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी विहित करण्यात आलेप्रमाणे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करण्याबाबत तरतुदी लागू राहतील. जर तुमच्याजवळ नॉन क्रिमिलियर असेल तर तुम्ही नक्की सादर करा आणि नसेल तर तुम्ही जर त्या प्रवर्गामध्ये बसत असाल, इतर मागासमध्ये बसत असाल, बहुजन कल्याण विभागात अंतर्गत तर ते तुमचं नॉन क्रिमिलियर अपडेट असणं गरजेचं आहे. 4.8 सांगतं की महिलांकरिता आरक्षित पदाकरिता दावा करणाऱ्या उमेदवारांसाठी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे अधिवासी असल्याबाबत तसेच अनुसूचित जाती जमाती वगळून इतर सर्व मागास प्रवर्गातील महिलांसाठी नॉन क्रिमिलियरमध्ये मोडत असल्याबाबतचा स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे. जर तुम्ही महिला असाल आणि महिला
असण्याचा जर तुम्हाला महिला आरक्षणाचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल, फायदा घ्यायचा असेल, तर अर्जामध्ये तुम्हाला न चुकता महाराष्ट्राचे आदिवासी प्रमाणपत्र, डोमेसाईल प्रमाणपत्र आहे असं तुम्हाला तिथं टिक करायचं आहे प्रोफाईलमध्ये. आणि जर तुम्ही अनुसूचित जाती जमाती वगळून इतर सर्व मागास प्रवर्गातील महिलांसाठी नॉन क्रिमिलियर मोडत असल्याबाबतचा स्पष्ट दावा करणे आवश्यक आहे. म्हणजेच तुम्ही जर इतर मागास प्रवर्गातील महिला असाल तर तुम्हाला नॉन क्रिमिलियर असणे हे गरजेचं आहे. तसं प्रोफाईलमध्ये टिक करणं गरजेचं आहे की तुमच्याकडे ते आहे म्हणून. ओके. विमुक्त जाती, भटक्या जमाती असे अ, ब, क, ड आहेत जे प्रवर्गासाठी आरक्षित असलेली पदे आंतरपरिवर्तनीय असून आरक्षित पदाकरिता संबंधित प्रवर्गातील योग्य व पात्र उमेदवार उपलब्ध नसल्यास अद्ययावत शासन धोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवाराचा विचार हा गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. तुम्ही कोणत्याही प्रवर्गातील असाल, जर त्या प्रवर्गामध्ये जर योग्य दर्जाचे चांगल्या मार्काचे विद्यार्थी उपलब्ध नसतील तर दुसऱ्या प्रवर्गातील चांगल्या विद्यार्थ्यांना तिथे लाभ मिळण्याचा शक्यता आहे. म्हणजेच तुमच्या गुणवत्तेवर आधारित तिथे तुम्हाला सिलेक्ट केल्या जाईल. अर्ज करताना एखादी जात जमात राज्य शासनाकडून आरक्षणासाठी पात्र असल्याचे घोषित केली असल्यासच तसेच सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले प्रमाणपत्र उमेदवाराकडे उपलब्ध असेल तर संबंधित जात जमातीचे उमेदवार आरक्षणाच्या दाव्यासाठी पात्र असतील. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील म्हणजे EWS उमेदवाराकरिता शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग हा क्रमांक 12 फेब्रुवारी 2019 ते दिनांक 31 मे 2021 आणि तदनंतर शासनाने या संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल. तसेच सदर संवर्गातील म्हणजे EWS मधील उमेदवारांकरिता शासन निर्णयाद्वारे विहित करण्यात आलेले प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. तुम्ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील म्हणजे EWS मधील उमेदवार असाल तर तुमच्याजवळ ते कागदपत्र असणं गरजेचं आहे आणि ते कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणं आवश्यक आहे. आणि हे कागदपत्राचा जे नंबर असतो तोही तुमच्या प्रोफाईलवर टाकणं गरजेचं असतं. ओके. 4.13 सांगतं की सदर जाहिरातीत सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग अधिनियम 26 फेब्रुवारी 2024 संबंधित शासन निर्णय 27 फेब्रुवारी 2024 संदर्भात मान्य उच्च न्यायालय दाखल झालेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम न्याय निर्णयात अधीन राहून प्रसिद्ध करण्यात येत आहे. या जाहिरातीत संबंधित शिफारशी व नियुक्त्या उक्त उल्लेखित न्यायिक प्रकरणात अधीन राहून करण्यात येतील. त्या अनुषंगाने आयोगामार्फत दिनांक 26 एप्रिल 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेले प्रसिद्धीपत्रक जाहिरातीस लागू राहते. सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग अधिनियमानुसार जे पण काही नियम असतील तर ते जर तुम्ही त्याच्यामध्ये सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील असाल ते प्रमाणपत्र प्लस ते जे नियम आहे त्या डेटनुसार ते प्रसिद्धीपत्रकमध्ये जाहिरातीनुसार लागू करण्यात येत असतं. ओके. तसंच हे काय आहे, मागास प्रवर्गाकरता आरक्षण विहित करण्यात आलेले असून हे सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग आरक्षणासंबंधी तसेच डेट असते विहित करण्यात आले. जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तुम्ही ज्या पण कास्टचे असाल तुमच्या कास्टमध्ये जर तुम्ही जात प्रमाणपत्र, कास्टचं प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलियरचे धारक असाल तर तुमच्याजवळ ते प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. त्या प्रमाणपत्रावरील क्रमांक हा प्रोफाईलवर टाकणं गरजेचं आहे आणि त्या बेसिसवरच तुम्ही त्या तुम्हाला ज्या पण संवर्गातून फॉर्म भरायचा आहे त्यातून तुम्ही तो भरू शकणार आहात, त्याचा फायदा उचलू शकणार आहात. ओके. 4.15 सांगतं की शासन शुद्धीपत्रक आहे. इतर मागास बहुजन कल्याण शासनाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार संबंधित उमेदवार उन्नत आणि प्रगत व्यक्ती गटात मोडत नसल्याची पडताळणी करण्यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षाचे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आर्थिक वर्षाचे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचं प्रमाणपत्र असतं ते 2024 आणि 25चंच असलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला लेटेस्ट काढायची आवश्यकता असणार आहे. ओके. उत्पन्न प्रमाणपत्र आणि प्रगत गटात मोडत नसल्याचं प्रमाणपत्र हे तुम्हाला त्या प्रमाणपत्र सेंटरवर सेतूच्या ऑफिसमध्ये तुम्हाला हे मिळून जाईल आणि तुम्हाला
सन 2024 ते 25 या वर्षातीलच प्रमाणपत्र काढणं गरजेचं आहे आणि हे मॅन्डेटरी आहे, अनिवार्य आहे. ओके. नेक्स्ट आहे की 4.16 सेवा प्रवेशाच्या प्रयोजनासाठी शासनाने मागास म्हणून मान्यता केलेल्या समाजाच्या वयोमर्यादेमध्ये सवलत घेतलेल्या उमेदवारांचा अराखीव म्हणजेच खुला ओपन पदावरील निवडीकरता विचार करण्याबाबत शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करण्यात येईल. याबाबत तपशील वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. ओके. 4.17 सांगतं की अराखीव खुला संवर्गातील पदावरील शिफारसीच्या गुणवत्तेच्या आधारे सर्व उमेदवारांचा मागासवर्गीय उमेदवारासह विचार होत असल्याने सर्व आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी त्यांच्या प्रवर्गातील पद आरक्षित उपलब्ध नसले तरी अर्जामध्ये त्यांच्या मूळ प्रवर्ग संदर्भातील माहिती अचूकपणे नमूद करणे बंधनकारक आहे. तुम्ही कोणत्याही प्रवर्गामधील असाल तुम्ही तुमची माहिती ही योग्य प्रमाणे भरायची आहे. जे पण तुम्ही कास्टमध्ये येत असाल, जर तुमची गुणवत्ता ही अधिक असेल तर तुम्ही अराखीव खुल्या प्रवर्गातून सुद्धा निवड केली जाईल. यामध्ये मागासवर्गीय उमेदवारांचा सुद्धा विचार होतो. ओके. जर कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना अनुज्ञेय आहे. हे सर्व जे काही लाभ आहेत जे की हे आयोग देत आहे, हे सर्व प्रकारचे लाभ केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना अनुज्ञेय आहे. ओके. जर त्याच्यासाठी तुमचं महाराष्ट्राचं डोमेसाईल प्रमाणपत्र तिथं असणं गरजेचं आहे. सर्वसाधारण रहिवासी या संज्ञेला भारतीय लोकप्रतिनिधित्व कायदा 1950च्या कलम 20 अनुसार जो अर्थ आहे तोच येथे अर्थ असेल. 4.19 सांगते की सामाजिक अथवा समांतर आरक्षणाचा अथवा सोयी सवलतीचा दावा करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित कायदा, नियम किंवा आदेशानुसार विहित नमुन्यातील पूर्व परीक्षेच्या जाहिरातीस अनुसरून अर्ज स्वीकारण्यासाठी विहित केलेल्या दिनांकापूर्वीचे वैध प्रमाणपत्र उपलब्ध असणे अनिवार्य आहे. आणि वैध प्रमाणपत्राचा कालावधी संबंधित शासन आदेशावरील तरतुदीनुसार लागू असेल त्याप्रमाणे ग्राह्य समजण्यात येईल. प्री परीक्षेचा फॉर्म भरत असाल, प्रोफाईल भरत असाल तर प्रोफाईल भरण्या अगोदर तुमचे कागदपत्र हे अपडेट ठेवा. त्यांचे जे उत्पन्न प्रमाणपत्राचं जे वर्ष सांगितले 2024-25 त्या वर्षातच तुमचं तो उत्पन्न प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे जर तुमची निवड झाली तर तुम्हाला नंतर कागदपत्र पडताळणीमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यामुळे कागदपत्र अगोदर अपडेट करा आणि मग प्रोफाईल भरा. सामाजिक व समांतर आरक्षणासंदर्भात विविध न्यायालयांमध्ये दाखल न्यायप्रविष्ट प्रकरणी अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पदभरतीची कार्यवाही करण्यात येईल. 4.21 आहे खेळाडू आरक्षण आहे. यामध्ये तुम्ही जर स्पोर्ट्स पर्सन असाल त्यानुसार यामध्ये माहिती भरली जाईल. तर हे क्रमांक आहे, डेट आहे, शालेय शिक्षण क्रीडा विभाग, हे डेटनुसार 18 ऑगस्ट 2016 तसेच 30 जून 2022 या संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार प्रावीण्यप्राप्त खेळाडू आरक्षणासंदर्भात तसेच वयोमर्यादेतील सवलतीसंदर्भात कार्यवाही करण्यात येईल. या तारखेनुसार लक्षात घ्या, या तारखा खूप महत्त्वाच्या आहेत. आणि शालेय शिक्षण क्रीडा विभागाचं जे तुमचं प्रमाणपत्र असेल त्यानुसार जर तुम्ही त्या खेळाच्या तुम्ही जे काही स्टेट लेवल, नॅशनल लेवल खेळलेला असाल त्यामध्ये तुमचं फर्स्ट, सेकंड, थर्ड रँक असणं गरजेचं आहे. आणि त्यानुसारच तुम्हाला तिथे ती स्पोर्ट्स पर्सनची खेळाडू आरक्षणाची तुम्हाला तिथे ते आरक्षण मिळू शकतं. प्रावीण्यप्राप्त खेळाडू व्यक्तींसाठी असलेल्या आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत क्रीडाविषयक विहित अर्हता धारण करीत असल्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेले पात्र खेळाचे प्रावीण्य प्रमाणपत्र पूर्व परीक्षेत सादर करण्याच्या अंतिम दिनांकाचे किंवा तत्पूर्वीचे असणे बंधनकारक आहे. फॉर्म भरण्या अगोदरचा म्हणजे हे कागद तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. प्रावीण्य मिळालेलं, तुम्ही ज्या पण खेळामध्ये आहात त्या खेळामध्ये प्रावीण्य मिळालेलं प्रमाणपत्र, फर्स्ट, सेकंड, थर्ड रँक असलेलं, तसेच ही जे प्रमाणपत्र आहे ते पूर्व परीक्षेचा म्हणजे ही जर प्री परीक्षेचा फॉर्म भरत आहात त्याच्या अगोदरचं असणं गरजेचं आहे. जे अंतिम डेट आहे या प्री परीक्षेची त्या डेटच्या अगोदरचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे.
हे मॅन्डेटरी आहे, बंधनकारक आहे. ओके. विहित दिनांकास खेळाचे प्रमाणपत्र योग्य दर्जाचे असल्याबाबत तसेच उमेदवार खेळाडूसाठी आरक्षित पदावरील निवडीकरिता पात्र ठरतो. जर तुम्ही खेळाचे योग्य प्रमाणपत्र दर्जाचे असेल, फर्स्ट सेकंड थर्ड रँक खेळामध्ये असाल तर उमेदवार खेळाडूसाठी आरक्षित पदाकरिता निवडीकरिता पात्र ठरत असतो. प्रावीण्य प्रमाणपत्र संबंधित विभागीय उपसंचालक कार्यालयाकडे अर्ज सादर करण्याच्या दिनांकापूर्वीचे सादर केलेले असणे बंधनकारक आहे. जे पण तुमचा संबंधित विभागीय उपसंचालक कार्यालय आहे तर त्या कार्यालयामध्ये जाऊन तुमचं प्रावीण्यपत्र प्री परीक्षेच्या लास्ट डेटच्या अगोदरचं आहे की नाही हे कन्फर्म करून घ्या आणि त्या ऑफिसमध्ये जाऊन तसं प्रमाणपत्र मिळवणं हे तुम्हाला गरजेचं आहे. अन्यथा प्रावीण्यप्राप्त खेळाडू आरक्षणाकरिता पात्र समजण्यात येणार नाही. अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकांचे किंवा तत्पूर्वीचे सक्षम क्रीडा प्राधिकाऱ्याचे निर्गमित केलेले क्रीडा प्रमाणपत्र नसल्यास सादर प्राधिकरणाकडे क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीसाठी केलेल्या अर्जाची पोचपावती सादर केली नसल्यास संबंधित उमेदवाराचा खेळाडूकरिता आरक्षित पदावर विचार करण्यात येणार नाही. तुमचं जे खेळाडूचं कागदपत्र आहे ते फर्स्ट सेकंड थर्ड रँकमध्ये असणं गरजेचं आहे. तसेच ते सक्षम क्रीडा प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेलं क्रीडा प्रमाणपत्र असलेलं पाहिजे. म्हणजेच त्या विभागीय उपसंचालक कार्यालयाकडे जाऊन तुम्ही तिथं नोंद करून ते प्रमाणपत्र या प्री डेटच्या अगोदर आहे की नाही याची खात्री जमा करून त्यांच्याकडून प्रमाणपत्र घेणंही तितकंच गरजेचं आहे. जर तुम्ही स्पोर्ट्स पर्सनमधून भरत असाल तर एकापेक्षा जास्त खेळाची प्रावीण्य प्रमाणपत्रे असणाऱ्या खेळाडू उमेदवाराने एकाच वेळेस सर्व खेळाची प्रावीण्य प्रमाणपत्रे प्रमाणित करण्याकरिता संबंधित उपसंचालक कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे. जर तुम्ही एकापेक्षा जास्त खेळ खेळले असाल अशा उमेदवाराने आणि त्याची नोंदही तुम्ही जर प्रोफाईलमध्ये केलेली असेल तर त्यावेळेस त्या एकाच वेळेस सर्व खेळाची प्रावीण्य प्रमाणपत्रे ही संबंधित उपसंचालक कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे. ओके. प्रमाणित करण्याकरिता मुख्य परीक्षेकरिता अर्ज सादर करताना खेळाडू उमेदवारांनी विहित अर्हता धारण करीत असल्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेले प्रावीण्य प्रमाणपत्र तसेच त्यांचे प्रावीण्य प्रमाणपत्र योग्य असल्याबाबत तसेच खेळाडू कोणत्या संवर्गातील खेळाडूसाठी आरक्षित पदावरील निवडीकरिता पात्र ठरतो याविषयीचा सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले प्रावीण्य प्रमाणपत्र पडताळणीबाबतचा अहवाल सादर केला तरच उमेदवाराचा संबंधित संवर्गातील खेळाडूसाठी आरक्षित पदावर शिफारसी किंवा नियुक्तीसाठी विचार केला जाईल. त्याच्यामुळे खेळ निवडताना तुमची रँक असणं गरजेचं आहे, तुमचे प्रमाणपत्र अपडेट असणं गरजेचं आहे, ते प्रमाणपत्र तुमचं सक्षम प्राधिकाऱ्याकडून प्रमाणित केलेलं असणं गरजेचं आहे. ओके. मुख्य परीक्षाकरिता ते अर्ज तुमच्याकडून मुख्य परीक्षेचा फॉर्म भरत असताना तुम्हाला तिथे अपडेट करणं गरजेचं आहे प्रोफाईलमध्ये. आता आहे दिव्यांग आरक्षण. या दिव्यांग आरक्षणामध्ये दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 नुसार शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग 19 मे 2019 शासन परिपत्रक दिव्यांग कल्याण विभाग तसेच 19 फेब्रुवारी 2024 अनुसार या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार दिव्यांग व्यक्तीच्या आरक्षणासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल. प्रस्तुत परीक्षेमधून भरण्यात येणाऱ्या सर्व संवर्ग पदाकरिता दिव्यांग सुनिश्चिती संदर्भात तपशील सोबतच्या परिशिष्ट 2 प्रमाणे आहे. प्रोफाईलमध्ये जेव्हा तुम्ही दिव्यांग असल्याचं जेव्हा टिक करत असता त्याच्याखाली तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये ऑप्शन असतात की तुम्ही कोण्या दिव्यांग प्रकारामध्ये येता, किती प्रमाण आहे, या सर्व गोष्टींचे त्याच्यामध्ये अपडेट त्याच्यामध्ये प्रोफाईलमध्ये असतं. तुम्ही त्यानुसार ते प्रोफाईलमध्ये क्लिक करणं गरजेचं आहे आणि ते मॅन्डेटरी असणार आहे जर तुम्ही दिव्यांग आरक्षण घेणार असाल तर. दिव्यांग व्यक्तीसाठी असलेली पदे भरावयाच्या एकूण पदसंख्येपैकी असतील. दिव्यांग व्यक्तीचे संबंधित संवर्ग पदाकरिता पात्र शासनाकडून वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार असेल. दिव्यांग व्यक्तीसाठी आरक्षित पदावर शिफारस करताना उमेदवार कोणत्या सामाजिक प्रवर्गातील आहे याचा विचार न करता दिव्यांग गुणवत्ता क्रमांकानुसार त्याची शिफारस करण्यात येईल. बघा, कोणत्या सामाजिक प्रवर्गात आहात याचा इथे विचार केला जात नाही तर फक्त तुमची दिव्यांग गुणवत्तेच्या क्रमांकानुसार तुमची शिफारस केली जाते. म्हणजे तुम्ही दिव्यांग गटामध्ये हँडिकॅप्ड गटामध्ये किती गुणवत्ता मिळवलेली आहे याचाच तिथे विचार केला जातो. तुम्ही ज्या प्रवर्गातून भरलेला आहे त्याचा विचार केला जात नाही. ओके. संबंधित दिव्यांगत्वाच्या प्रकारची किमान 40%
दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र धारक उमेदवार किंवा व्यक्ती आरक्षण तसेच नियमानुसार अनुज्ञेय सोयी किंवा सवलतीसाठी पात्र असतील. जे हँडिकॅप्ड आहे त्याचं किमान 40% हँडिकॅप्ड असणं प्रमाणपत्र असं असलेलं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ओके. लक्षणीय दिव्यांगत्व असलेले उमेदवार व्यक्ती खालील सवलतीच्या दाव्यास पात्र असतील. लक्षणीय दिव्यांगत्व असलेले उमेदवार. दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान 40% किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास, पद हे लक्षणीय दिव्यांग व्यक्तीसाठी आरक्षित असल्यास नियमानुसार अनुज्ञेय आरक्षण व इतर सोयी सवलती मिळतील. दिव्यांगत्वाचे प्रमाण किमान 40% अथवा त्यापेक्षा जास्त असल्यास तसेच पद संबंधित दिव्यांग प्रकारासाठी सुनिश्चित केले असल्यास नियमानुसार अनुज्ञेय सोयी सवलती असतील. लक्षणीय दिव्यांग व्यक्तीसाठी असलेल्या वयोमर्यादेचा इतर कोणत्याही प्रकारचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभाग क्रमांक यानुसार 14 सप्टेंबर 2018च्या आदेशानुसार केंद्र शासनाच्या या वेबसाईटवर जाऊन किंवा SADM या संगणकीय प्रणालीद्वारे वितरित करण्यात आलेले नवीन नमुन्यातील दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. जर तुम्हाला हँडिकॅप्डमधून फॉर्म भरायचा असेल तुम्ही या वेबसाईटवर जाणं गरजेचं आहे आणि या वेबसाईटवर जाऊन लक्षणीय दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र कशा पद्धतीने मिळवायचं, किती त्याचं प्रमाण असलं पाहिजे, 40% 40%च्या वरी, तर हे तिथे तुम्हाला तिथून ते प्रमाणपत्र मिळवणं गरजेचं आहे आणि हे मॅन्डेटरी आहे. ओके. यामध्ये शासन परिपत्रक दिव्यांग कल्याण विभाग तारीख 27 जून 2024, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विभाग 24 सप्टेंबर 2018 या शासनाने भविष्यात वेळोवेळी स्थापन करण्यात आलेले येणाऱ्या वैद्यकीय मंडळामार्फत दिव्यांगत्व प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र UDID कार्ड म्हणजेच आधार कार्ड प्राप्त करून घेणे अनिवार्य आहे. वैश्विक ओळखपत्र कार्ड प्राप्त करून घेण्यासाठी नोंदणी केल्यानंतर प्रत्यक्षात सदर ओळखपत्र प्राप्त होईपर्यंतच्या कालावधीसाठी दिव्यांग व्यक्तींना या सवलती आणि योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांच्याकडे असलेले दिव्यांगत्व प्रमाणपत्रासोबत वैश्विक ओळखपत्रासाठीचा नाव नोंदणी क्रमांक एनरोलमेंट नंबर सादर करणे अनिवार्य आहे. दिव्यांग उमेदवारांनी अर्ज करताना शासन परिपत्रक दिव्यांग कल्याण विभाग या तारखेमध्ये सर्व तरतुदींचे अवलोकन करण्यात यावे. त्यानुसार दिव्यांग व्यक्तीच्या आरक्षण संदर्भात कार्यवाही करण्यात येईल. दिव्यांग उमेदवार लेखनिक आणि किंवा अनुग्रह कालावधी. जर तुम्हाला जास्त कालावधी मिळवायचा असेल तर यामध्ये लक्षणीय दिव्यांगत्व असलेल्या उमेदवारांना परीक्षेच्या वेळी लेखनिक म्हणजे काय, जर तुम्ही हाताने हँडिकॅप्ड असाल तर तुम्हाला तिथे दुसरा एक व्यक्ती तुम्हाला तिथे दिला जातो ॲज अ लेखनिक म्हणून. तुम्ही फक्त उत्तर सांगणार आणि ते तिथे ॲन्सर सर्कल करणार, अशा पद्धतीचं लेखनिक असतं. किंवा सामाजिक न्याय व विशेष न्याय विभाग, जसं की करण्यात आलेल्या लक्षणीय म्हणजेच बेंचमार्क दिव्यांग व्यक्तींच्या बाबत लेखी परीक्षा घेण्याबाबतची मार्गदर्शिका 2021. तदनंतर शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल. प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी उत्तरे लिहिण्यासाठी सक्षम नसलेल्या पात्र दिव्यांग उमेदवारांना लेखनिकाची मदत अथवा अनुग्रह कालावधीचा आवश्यकता असल्यास संबंधित उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आयोगास अर्ज सादर केल्याच्या दिनांकापासून 7 दिवसाच्या आत प्रमाणपत्र कागदपत्रासह विहित नमुन्यामध्ये आयोगाकडे लेखी विनंती करून पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही हाताने हँडिकॅप्ड असाल, हाताने ॲन्सर सर्कल करू शकत नसाल, तुम्हाला वेळेसाठीच्या सोयीसुविधा पाहिजे असतील तर ते तुम्ही अर्ज सादर केल्याच्या नंतर त्या दिनांकापासून 7 दिवसाच्या आत ते प्रमाणपत्र तसं आयोगाकडे लेखी विनंती करायची आहे. त्याची पूर्व परवानगी घ्यायची आहे आयोगाची. ओके. लेखनिकाची व्यवस्था उमेदवारांकडून स्वतः केली जाणार आहे की आयोगाच्या कार्यालयामार्फत लेखनिकाची व्यवस्था करावी लागणार आहे याचा स्पष्ट उल्लेख जाहिरातीस अनुसरून ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जामध्ये असल्यासच विहित नमुन्याद्वारे प्राप्त लेखी विनंतीचा विचार केला जाईल. अर्जामध्ये मागणी केली नसल्यास तसेच आयोगाची विविध पद्धतीने पूर्व परवानगी घेतली नसल्यास ऐनवेळी लेखनिकाची मदत घेता येणार नाही अथवा अनुग्रह कालावधी अनुज्ञेय असणार नाही. त्याच्यामुळे हे जे लेखी पूर्व परवानगी आहे ती 7 दिवसाच्या आत करणं गरजेचं आहे, जर तुम्ही हँडिकॅप्ड असाल आणि तुम्हाला या गोष्टींचा फायदा घ्यायचा असेल तर. परीक्षेकरिता लेखनिकाची मदत अथवा अनुग्रह कालावधीची परवानगी दिलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.
आणि जर तुम्ही त्यासाठी पात्र ठरला असाल तर त्यासाठी ती यादीही तशीच जाहीर करण्यात येईल ऑनलाईन आपल्या आयोगाच्या वेबसाईटवर. तसेच लेखनिकाची मदत अथवा अनुग्रह कालावधीच्या परवानगीबाबत संबंधित उमेदवाराला आयोगाकडून नोंदणीकृत ईमेलवर कळवण्यात येईल. तसेच जो या सुविधा प्राप्त करण्यासाठी पात्र ठरलेला आहे उमेदवार, त्याला त्याच्या ईमेलवर हे कळवण्यात येईल. आयोग स्वतः तो ईमेल करेल. प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी लेखनिक अनुग्रह कालावधीचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या दिव्यांग उमेदवारांनी आयोगामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्याच्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. दिव्यांग उमेदवाराकरिता मार्गदर्शक सूचनांचे अवलोकन करणे उमेदवाराच्या हिताचे आहे. अनाथ व्यक्तीचे आरक्षण शासन निर्णय व महिला व बाल विकास विभाग या डेटनुसार तारीख 6 एप्रिल 2023, दिनांक 10 मे 2023 तसेच शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या आदेशानुसार राहील. अनाथ आरक्षण धोरण शासन निर्णय महिला बालविकास विभाग 10 मे 2023 अन्वये एखाद्या भरती प्रक्रियेमध्ये अनाथ आरक्षणाच्या एखाद्या प्रवर्गासाठी उपलब्ध जागांवर गुणवत्तेनुसार त्या प्रवर्गातील अनाथ उमेदवार पर्याप्त प्रमाणात उपलब्ध होऊ शकले नाहीत तर त्या भरती प्रक्रियेमध्ये ती पदे अनाथांच्या दुसऱ्या प्रवर्गातील उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्यात येतील. अनाथांसाठी आरक्षित पदावर गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमेदवारांचा समावेश उमेदवार ज्या सामाजिक प्रवर्गाचा आहे त्या प्रवर्गातून करण्यात येईल. पूर्वपरीक्षेच्या अर्जानुसार अनाथ आरक्षणाचा दावा केलेल्या उमेदवारांनी 6 सप्टेंबर 2022 ते दिनांक 6 एप्रिल 2023 दिनांक 10 मे 2023 हे जे शासन निर्णय आहेत त्यांच्या विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार विहित नमुन्यातील अनाथ प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र आणि आयोगाकडून निश्चित करण्यात येणाऱ्या विहित कालावधीत सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा अनाथ आरक्षणाचा दावा विचारात घेतला जाणार नाही. जर तुम्ही माजी सैनिक आरक्षण घेणार असाल तर त्यामध्ये उमेदवार स्वतः माजी सैनिक असल्यास त्याने त्याबाबत स्पष्ट दावा करणे आवश्यक आहे. अन्यथा त्यास माजी सैनिकांना अनुज्ञेय असलेले लाभ मिळणार नाहीत. आरक्षणासंदर्भातील तरतुदी शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या आदेशानुसार असतील. जर प्रकल्पग्रस्तासाठीचे आरक्षण घ्यायचं असेल तर त्यामध्ये शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग दिनांक 20 जानेवारी 1980 या संदर्भात जे शासनाकडून वेळोवेळी नमूद केलेले आदेश आहेत त्यानुसार प्रकल्पग्रस्तांचे जे आरक्षण राहील. भूकंपग्रस्ताच्या आरक्षणामधून जर फॉर्म भरायचा असेल तर या 27 ऑगस्ट 2009च्या शासनाकडून जारी केलेल्या आदेशानुसार भूकंपग्रस्तासाठीचे आरक्षण राहील. नेक्स्ट आहे पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्याकरिता आरक्षण. जर तुम्ही अंशकालीन कर्मचारीमध्ये असाल तर त्याच्यामध्ये तर हे 27 ऑक्टोबर 2009 या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी जारी केलेल्या आदेशानुसार भूकंपग्रस्ताचे आरक्षण राहील. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्याकरिता असलेले आरक्षण सोयी सवलती या केवळ बृहन्मुंबई क्षेत्राबाहेरील शासकीय कार्यालयातील लिपिक टंकलेखक संवर्गासाठीच लागू राहतील. ओके. जर तुम्हाला प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि पदवीधर अंशकालीन कर्मचारी या आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल, या सोयी सवलतीचा फायदा घ्यायचा असेल तर हे फक्त लिपिक टंकलेखक संवर्गासाठीच लागू राहणार आहे क्लर्क पदासाठी आणि केवळ बृहन्मुंबई क्षेत्राबाहेरील शासकीय कार्यालयातील जे क्लर्क आहेत त्या संवर्गासाठी लागू राहील. ओके. यासाठी हे प्रोफाईलसाठी पात्रता काय? भारतीय नागरिकत्व असणं गरजेचं आहे. वयोमर्यादा 1 फेब्रुवारी 2025 या डेटनुसार वयोमर्यादेची गणना करण्यात येईल. विविध राजपत्रित प्रवर्गासाठी किमान व कमाल मर्यादा आहे त्यानुसार तिथे तुम्हाला असेल. तुम्ही ज्या संवर्गातून भराल त्या संवर्गातून तुम्हाला वयोमानाचा फायदासुद्धा मिळणार आहे. किमान वयोमर्यादा, कमाल वयोमर्यादा सर्व उमेदवारांकरिता उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनालय 19 असेल, तांत्रिक सहाय्यक, विमा संचालनालय 19, कर सहाय्यक 18, बेलिफ व लिपिक 19, लिपिक व टंकलेखक 19. म्हणजेच 18 व 19 असणं गरजेचं आहे. 18चं पूर्ण असलं पाहिजे वयोमर्यादा.
कमाल वयोमर्यादा, तर जास्तीत जास्त किती वयोमर्यादा असली पाहिजे? तर यामध्ये सर्वसाधारण महिला मागासमध्ये 38, सर्वांमध्ये 38 आहे. मागासवर्गीय, अनाथ आणि अदुःख यामध्ये सर्वांनाच 43 आहे. प्रावीण्यप्राप्त खेळाडू असेल, अमागास आणि मागासवर्गीय, अनाथ, अदुःख असेल तर सर्वांना 43 वयोमर्यादा आहे. तसेच माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राजाधिष्ठ अधिकारी असतील त्यामध्ये अमागासासाठी 38 प्लस सेवा कालावधी प्लस 3 वर्ष हा सर्वांना सारखा आहे. मागासवर्गीय, अनाथ, अदुःख असेल तर 43 प्लस सेवा कालावधी प्लस 3 वर्ष असा हा सर्वांसाठी सारखा आहे. दिव्यांगत्वासाठी 45 असणार आहे सर्व पदासाठी. प्रकल्पग्रस्त 45 फक्त कशासाठी आहे? क्लर्कसाठी. ओके. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि पदवीधर अंशकालीन कर्मचारी या आरक्षणाचा लाभ घेणार असाल ते पण क्लर्क या पदासाठी, तर वयोमर्यादा 45 असली पाहिजे. वयोमर्यादेमध्ये कोणत्याही प्रकारची शिथिलता करण्यात येणार नाही, फिक्स आहे ते. शैक्षणिक अर्हता, उद्योग निरीक्षक गट क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असली पाहिजे किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्यता केलेली अर्हता पाहिजे. उद्योग निरीक्षक गट क संवर्गाकरिता शैक्षणिक अर्हता कोणती? संविधानिक विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयांच्या गटाशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त किंवा तंत्रज्ञानमधील किमान पदविका असणे गरजेचे आहे. विज्ञान शाखेतील संविधानिक विद्यापीठाची पदवी असणं गरजेचं आहे. उद्योग निरीक्षक गट क साठी पदविका किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशातील पात्र असतील. जर तुम्ही थर्ड इयरला असाल, पदवी किंवा पदविकेच्या थर्ड इयरला असाल तर तुम्ही या परीक्षेला बसण्यासाठी पात्र असाल. ओके. परीक्षेच्या पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असाल. परंतु मुख्य परीक्षेकरिता अर्हता प्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विहित पद्धतीने आवश्यक अर्ज माहिती सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदविका किंवा पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. प्रीचा फॉर्म भरण्यासाठी जर तुम्ही थर्ड इयरला असाल तर तुम्ही पात्र आहात फॉर्म भरण्यासाठी. पण जर तुम्ही प्रीमध्ये पास झाला आणि मुख्य परीक्षेमध्ये तुम्ही पात्र ठरलात तर ती मुख्य परीक्षेचा जो लास्ट डेट आहे त्या लास्ट डेटच्या अगोदर तुमची पदविका किंवा पदवी तुम्ही पास असणं गरजेचं आहे. ओके. अंतर्वासिता किंवा कार्यशाळेतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक असेल अशा पदवीधारकाने ही अट मुख्य परीक्षेचा अर्ध माहितीच्या स्वीकारण्याच्या विहित दिनांकापर्यंत पूर्ण केली असली पाहिजे आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. टंकलेखनासाठी कर सहाय्यक, बिलीफ लिपिक किंवा लिपिक टंकलेखक संवर्गातील उपरोक्त शैक्षणिक अर्हता टंकलेखन अर्हता असणे आवश्यक आहे. कर सहाय्यकसाठी आहे मराठी टंकलेखन, मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टायपिंग किमान 40 शब्द प्रति मिनिट आणि शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण पाहिजे कर सहाय्यकसाठी. बिलीफ व लिपिक टंकलेखकसाठी मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी टायपिंग किमान 40 शब्द प्रति मिनिट असणं गरजेचं आहे. वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा किंवा या उद्देशासाठी शासनाने समक्ष म्हणून घोषित करण्यात आलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. हे फक्त कर सहाय्यक आणि या लिपिक टंकलेखकसाठी हे 2 अटी आहेत आणि हे तुमच्या प्रोफाईलमध्ये तुम्हाला भरायचं आहे. ओके. ते काय म्हणतं की इंग्रजी या तारखेनुसार इंग्रजी टायपिंग प्रमाणपत्र धारण करणाऱ्या उमेदवारांची बिलीफ व लिपिक म्हणजे लिपिक टंकलेखक संवर्गामध्ये नियुक्त झाल्यानंतर त्याने नियुक्तीच्या दिनांकापासून 4 वर्षात मराठी टायपिंगचे 30 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे विहित प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे, सक्तीचे आहे. सिलेक्ट झाल्यानंतर 4 वर्षाच्या आत तुम्हाला मराठी टायपिंगचं
30 शब्द प्रति मिनिट प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला सिलेक्शन झाल्यानंतर, जर तुमच्याजवळ नसेल पण सिलेक्शन झाल्यानंतर तुम्ही ते प्रमाणपत्र सादर करणं गरजेचं आहे. तसेच केवळ मराठी टंकलेखन धारण करणाऱ्या उमेदवारांची इंग्रजी भाषेत बहुतांश कामकाज होत असलेल्या विशिष्ट कार्यालयात, जसं की उच्च न्यायालय, न्यायाधिकरण, सरकारी वकिलांची कार्यालय, त्याच्यामध्ये जो लिपिक टंकलेखक आहे संवर्गामध्ये नियुक्त झाल्यानंतर त्याने 4 वर्षात इंग्रजी टंकलेखनाचे 40 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादा सादर करणे गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्ही सिलेक्ट झाल्यानंतर तुम्ही जॉब मिळवला, तर जॉब मिळवल्यानंतर तुम्हाला 4 वर्षाच्या आत मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट असलेलं प्रमाणपत्र तुम्हाला सादर करणं गरजेचं आहे. अर्हता प्राप्त गणनेचा दिनांक. मुख्य परीक्षेकरिता अर्ज स्वीकारण्यासाठी विहित अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी विहित शैक्षणिक धारण केलेले असणे अनिवार्य आहे. शासकीय वाणिज्य परीक्षा मंडळाची विहित टंकलेखन अर्हता आयोगाकडून निश्चित करण्यात येणाऱ्या विशिष्ट दिनांकास अथवा त्यापूर्वी धारण करणे अनिवार्य आहे. टंकलेखन अर्हता धारण करण्यातून तात्पुरती सूट दिलेले आहेत. परीक्षेचे टप्पे कशा पद्धतीने आहेत, तर यामध्ये संवर्ग आहे, टप्पे आहेत, संयुक्त पूर्व परीक्षेचे गुण आणि संयुक्त मुख्य परीक्षेचे गुण आहेत. उद्योग निरीक्षक, कर सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, विमा संचालक, बेलिफ व लिपिक गट लिपिक व टंकलेखक एकच टप्पा आहे. संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा 2 टप्पे आहेत. संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा. यामध्ये तुम्ही या 2 परीक्षा पास झाला तुम्ही डायरेक्ट नियुक्त व्हाल, यासाठी इंटरव्ह्यू नाही आहे. या सर्व फॉर्म भरण्यासाठी एकच पहिली प्री परीक्षा आहे. या सर्वांसाठी एकच प्री परीक्षा आहे. संयुक्त आहे, कंबाईन आहे ती. तर तुम्हाला या प्रत्येकासाठी वेगवेगळी परीक्षा नाही आहे. एकच कंबाईन प्री एक्झाम आहे. ती एक्झाम झाल्यानंतर मग स्पेशली त्याच्यासाठी मुख्य परीक्षा असणार आहे. ओके. जे संयुक्त पूर्व परीक्षा आहे, प्री एक्झाम आहे, त्याचे गुण आहेत 100 आणि जी मेन परीक्षा आहे त्याचे गुण आहेत 400. ओके. जे कर सहाय्यक, बेलिफ व लिपिक आहेत, तसेच लिपिक टंकलेखक संवर्गातील पदभरतीसाठी टंकलेखन कौशल्य अनिवार्य आहे. टायपिंग स्किल्स असणं गरजेचं आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रस्तुत परीक्षेच्या योजना पद्धती अभ्यासक्रमानुसार पूर्व व मुख्य परीक्षेची निकाल प्रक्रिया राबविण्यात येईल. मुख्य परीक्षेस प्रवेश. मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी आयोगाकडून निश्चित सीमारेखा, संवर्ग हे सगळं नंतर ते देण्यात येतं. जर तुम्ही प्रीमध्ये पास झाला तर तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी जे पण तुम्हाला माहिती असेल ती तुमच्या प्रोफाईलवर अपडेट केली जाते, तुमची लिस्ट लावली जाते आणि तुम्हाला मुख्य परीक्षेचा लास्ट डेट सगळ्या गोष्टी तिथे सांगण्यात येतात. ओके. ही सध्या पाहायची गरज नाही. जे टंकलेखन कौशल्य आहे, जी टायपिंग स्किल आहे, त्याच्यासाठी काही माहिती आहे बघा. जे हे लिपिक, टंकलेखक, कर सहाय्यक, बेलिफ व लिपिक आहेत, ही पदभरती संगणक प्रणालीवर आधारित स्वतंत्र टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येईल. कम्प्युटर टायपिंग तुमची घेण्यात येईल, कम्प्युटर स्किल बघण्यात येईल तुमचं तिथं. कर सहाय्यक संवर्गातील मराठी, इंग्रजी अशा दोन्ही टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी अर्हता प्राप्त क्वालिफाईंग ठरणे आवश्यक आहे. त्याच्यामुळे तुमचं हे स्किल क्वालिफाईंग असणं सुद्धा गरजेचं आहे. प्रॅक्टिकली तुम्ही असणं गरजेचं आहे. टंकलेखन कौशल्य चाचणी ही केवळ अर्हता प्राप्त स्वरूपाची असेल. बेलिफ, लिपिक टंकलेखन संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीस पात्र ठरलेल्या दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्प, भूकंपग्रस्त, पदवीधर, अंशकालीन कर्मचारी प्रवर्गात अर्ज करण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांना शासनाच्या धोरणानुसार टंकलेखन कौशल्य चाचणीस सूट असल्यामुळे सदर प्रवर्गातून आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना टंकलेखन कौशल्य चाचणी देण्याची आवश्यकता नाही. कर सहाय्यक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणी पात्र असलेल्या दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ प्रवर्ग अर्ज करण्यास पात्र असलेल्या उमेदवारांना शासनाच्या धोरणानुसार टंकलेखन कौशल्य चाचणीस सूट असल्यामुळे
सदर प्रवर्गातून आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना टंकलेखन कौशल्य चाचणी देण्याची आवश्यकता नाही. मात्र प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि पदवीधर अंशकालीन कर्मचारी प्रवर्गातील उमेदवारांना कर सहाय्यक संवर्गाकरिता मराठी इंग्रजी भाषेतील टायपिंग कौशल्य चाचणी अनिवार्य आहे. ओके. टंकलेखन कौशल्य चाचणीचा सविस्तर तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रस्तुत परीक्षेच्या योजना पद्धतीनुसार उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. पूर्व परीक्षेचा अर्ज करण्याची पद्धत, महत्त्वाचा पॉईंट. जी प्री एक्झाम आहे त्याचा अर्ज तुम्ही कसा करणार आहे त्याचे टप्पे आहेत. पहिलं तुम्हाला खाते अद्ययावत करावं लागेल. खातं असेल तर तुम्हाला डायरेक्ट प्रोफाईलवर जाऊन जी काही तुमचे फॉर्म असतील ते अपडेट झालेले असेल ते अपडेट करणं, प्लस पेमेंट करणं. तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म भरलेला आहे ते सिलेक्ट करून ते पेमेंट करणं आणि फॉर्म सबमिट करणं. पण जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला नवीन पद्धतीने सर्व गोष्टी काय कराव्या लागतील. नवीन प्रोफाईल तुम्हाला ओपन करावी लागेल. विविध कालावधी तसेच विविध पद्धतीने खालीलप्रमाणे लागू असेल त्याप्रमाणे कागदपत्र अपलोड करणे गरजेचं आहे. म्हणजे जे अपडेट्स आहेत कागदपत्रांचे ते अपलोड करणं गरजेचं आहे. आणि परीक्षा शुल्क भरणा विहित पद्धतीने करणे. तसेच जिल्हा केंद्र निवड करणे. आणि फॉर्म सबमिशन झाल्यानंतर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये परीक्षा देणार आहात त्यानुसार तुम्हाला ते जिल्हा केंद्र निवड करणे आवश्यक आहे. ओके. नाहीतर मग ते काय करतात, ते तुम्ही जे पण ॲड्रेस टाकलेला असेल त्या ॲड्रेसनुसार तुम्हाला ते परीक्षा केंद्र देण्यात येतं, तो जिल्हा देण्यात येतो. संयुक्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातीस अनुसरून अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी आयोगाच्या संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र घटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षेकरिता अर्ज सादर करणे आवश्यक राहील. तसेच संयुक्त पूर्व परीक्षेकरिता भराव्याच्या अराखीव आरक्षित एकूण पदसंख्येच्या आधारे मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित करून सामायिक पूर्व परीक्षेमधील उमेदवारांच्या गुणांच्या आधारे घटक सेवेकरिता एकत्रित निकाल जाहीर करण्यात येईल. जे विहित आहे कोणकोणते, तर हे सारे कागदपत्र आहेत. तुम्ही ज्या गोष्टींचा फायदा घेणार आहात तर हे कागदपत्र तुम्हाला या फाईल फॉर्मॅटमध्ये अपलोड करणं गरजेचं आहे. ते फाईल KB असणं गरजेचं आहे. त्याची साईज यानुसारच तुम्हाला अपलोड करावे लागतील. ओके. तर यामध्ये पहिला आहे अर्जातील नावाचा पुरावा. मग SSC तत्सम शैक्षणिक अर्हता असणं गरजेचं आहे. वयाचा पुरावा, शैक्षणिक अर्हता, सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा, अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र. बघा, अर्ज सादर करायचा जो अंतिम दिनांक आहे त्याच्या अगोदरचं वैध असलेलं नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा, खेळाडू आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा, अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. तसेच अंशकालीन पदवीधर कर्मचारी, तसेच अराखीव महिला, मागासवर्गीय, आदुघ, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी, हे ज्या पण गोष्टीचा तुम्ही फायदा उचलणार आहात त्या गोष्टीचा पात्र असल्याचा पुरावा तिथे तुम्हाला दाखल करणं गरजेचं आहे. SSC नावात बदल झाल्याचा असेल तर त्याचासुद्धा पुरावा तिथं अपलोड करणं गरजेचं आहे. मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, टंकलेखनाचे प्रमाणपत्र, विहित नमुन्यातील सर्व अर्ज फक्त आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील. फक्त ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. अर्ज सादर करण्याचा जो संकेतस्थळ आहे तो हा आहे mpsconline.government.in. आणि याबद्दलची जी सर्व सविस्तर माहिती आहे तुम्हाला याच वेबसाईटवर मिळून जाईल. तुमचे जे काही प्रश्न असतील तेही तुम्हाला याच वेबसाईटवर मिळून जातील. अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतले जाणार नाही. ऑनलाईन फॉर्म भरलात प्लस तुम्ही पेमेंट करणंसुद्धा गरजेचं आहे. पेमेंट भरलं नाही तर तुमचा फॉर्म स्वीकारला जात नाही. त्याच्यामुळे पेमेंटही करणं गरजेचं आहे. त्यानंतर जिल्हा निवड केंद्र येईल. तुम्ही जे पण परीक्षा सेंटर निवडाल ते असेल. त्याच्यामध्ये परीक्षा योजना पद्धती सदरामध्ये उपलब्ध असेल ते तुम्हाला जिल्हा केंद्राची निवड करायची आहे.
एकदा जिल्हा केंद्र निवड केलं तर त्यामध्ये कोणत्याही कारणास्तव बदल केल्या जात नाही. ओके. आता जे फॉर्म भरलेला आहे त्याच्यासाठी फी आहे, परीक्षा शुल्क आहे. तर जी संयुक्त पूर्व परीक्षा आहे त्याच्यासाठी मागासाठी 394, मागासवर्गीय अदुघ आणि अनाथसाठी 294 आणि त्याच्यामध्ये माजी सैनिक गट ब संवर्ग आहे आणि गट ब संवर्गामध्ये मागासाठी 394, मागासवर्गीय अदुघ अनाथ 294 आणि फक्त गट क संवर्ग 44. ओके. मुख्य परीक्षेसाठी या पद्धतीनं पेमेंट असेल. आत्ता सध्या आपल्याला प्री फॉर्म भरायचा आहे त्यामुळे जे पेमेंट फी आहे ती ही लक्षात ठेवायची. तुम्हाला 394 किंवा 294 एवढे पैसे भरावे लागतील. हा पैसा नॉन रिफंडेबल असेल, तुम्हाला वापस केला जात नाही. ओके. तसेच हा फॉर्म भरल्यानंतर सबमिट आणि पे फीस म्हणून तुम्हाला तिथं क्लिक करायचं आहे. माझे खातेवर जायचं. त्याच्यानंतर फीस नॉट पेड म्हणून जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर फीस नॉट पेड म्हणून तिथं समोरच ऑप्शन येतं आणि जर तुम्ही पेमेंट केला असेल ऑनलाईन तर तुम्हाला पे नाव म्हणून तिथं जर तुम्हाला पेमेंट करायचं असेल तर तिथं पे नाववर क्लिक करायचं आणि ऑनलाईन पेमेंट करून टाकायचं. जर तुम्ही बँकेमध्ये भरणार असाल तर तुम्हाला बँक चलन तिथे काढावं लागणार आहे. ओके. ऑनलाईन पद्धतीने भारतीय स्टेट बँक प्रणालीद्वारे उपलब्ध करून दिलेल्या कोणत्याही एका पेमेंट गेटवेच्या माध्यमातून क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड अथवा नेट बँकिंगद्वारे परीक्षा शुल्क अदा करण्यात येतं. तसेच परीक्षा शुल्क भरणा करताना बँक खात्यामधून परीक्षा शुल्काच्या रकमेची वजावट झाल्यावर परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वीपणे झाला, पेमेंट सक्सेसफुल असं तिथं येतं. आणि परीक्षा शुल्काची पावती तयार झाल्याशिवाय संकेतस्थळावर संबंधित पृष्ठावर अथवा खात्यातून लॉग आउट होऊ नये. ओके. तुमच्या तिथं फॉर्म भरल्यानंतर तुमच्या तिथं फॉर्मच्या समोर पेमेंट सक्सेसफुल असं येतं आणि परीक्षा शुल्क भरल्याची पावतीही तिथे येते. तोपर्यंत तिथून लॉग आउट करायचं नाही. ओके. तर अशा पद्धतीनं ही सर्व माहिती आहे. आणि तसेच बघा, ऑफलाईन पद्धतीनं जर तुम्ही चलनाद्वारे भरत असाल तर चलनाद्वारे परीक्षा शुल्काचा भरणा करण्याचा विकल्प निवडल्यास उपलब्ध होणारी चलनाची प्रत घ्यायची आहे, म्हणजे प्रिंट काढायची आहे तुम्हाला तिथून. तर भारतीय स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेच्या बँकेच्या कार्यालयीन वेळेत अंतिम दिनांकाच्या पूर्वी परीक्षा शुल्क भरणं गरजेचं आहे. चलनाची प्रत घेणे व बँकेत शुल्क जमा करणे आणि किमान 3 तासांच्या कालावधीत राहील याची दक्षता घ्यायची आहे. ओके. तर हे अशा पद्धतीनं आहे फॉर्म. बाकी या सर्व गोष्टी प्रवेश प्रमाणपत्र आहे, जी की तुम्ही प्रवेश प्रमाणपत्र म्हणजेच काय, हॉल तिकीट याबद्दलची माहिती आहे. तर ह्या सर्व गोष्टींची डीपली माहिती तुम्हाला mpsc.online.government या वेबसाईटवर मिळून जाईल. ही पूर्ण PDF तिथेही आहे. तर शॉर्टकटमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला लक्षात राहील. लक्षात ठेवायचं, याची लास्ट सुरुवात झालेली आहे 14 ऑक्टोबर 2024 आणि याची लास्ट डेट आहे 4 नोव्हेंबर 2024 आणि पेमेंटसुद्धा 4 नोव्हेंबर 2024 आहे. चलन जर भरायचं असेल बँकेवर चलन तर 7 नोव्हेंबर 2024पर्यंत भरता येतं. ओके. तर ही माहिती होती ग्रुप सी महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा. जर तुम्ही फॉर्म भरला असेल